मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भातली बातमी। मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला 14 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने हा निर्णय सुनावलेला आहे। पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। उदय, काय नेमकं न्यायालयामध्ये घडलं, काय मागणी करण्यात आली होती पोलिसांकडून, त्यानंतर न्यायालयाने काय म्हटलं, आरोपीच्या वकिलांनी काय म्हटलेलं आहे? नक्कीच विक्रांत, आपण जर बघितलं तर या प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले तो न्यायालयीन कोठडीत होता। तो न्यायालयीन कोठडीत असताना 5 दिवसापूर्वी SITच्या अधिकाऱ्यांना बीडच्या विशेष मकोका न्यायालयात अर्ज करत त्याची पोलीस कोठडी मागितली होती। यामध्ये डिजिटल इव्हिडन्स जो आहे तो फॉरेन्सिक लॅब कडून प्राप्त झाला होता। तसेच दुसरा एक मोबाईल होता, त्याचं लॉक उघडायचं होतं। या संदर्भाचा तपास करायचा असल्याचं कारण न्यायालयात देण्यात आलं होतं आणि त्यानुसार त्याची पोलीस कोठडी मागितली होती। 5 दिवसाची पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानंतर त्याला पुन्हा एकदा CC द्वारे हजर करण्यात आलं। या ठिकाणी जे सरकारी पक्षाचे वकील आहेत त्यांच्याकडून MCR बाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता। त्यामुळे न्यायालयाने तो तातडीने मान्य करत आता पुन्हा एकदा त्याची पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार अबाधित सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत पावलेलं आपल्याला दिसलं। आता या ठिकाणी जो निर्णय दिलाय त्याची अंमलबजावणी देखील होताना दिसत असून बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत सध्या सुदर्शन घुले आहे। तेथून त्याला लवकरच बीडच्या जिल्हा कारागृहात हलवलं जाईल। विक्रांत, बरं, धन्यवाद उदय दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी। बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने या संदर्भातला निर्णय दिलेला आहे। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला हा निर्णय आहे। सुदर्शन घुले याला 14 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली।